ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी शहरातील विविध भागात लावलेले फलक काढण्याची मोहीम। इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागात लावलेले फलक काढण्याची मोहीम सुरू केली आहे। देवदेवतांचे छायाचित्र काढणारे फलक अत्यंत काळजीपूर्वक उतरवण्याचा प्रयत्न अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात असल्याने नागरिकांतून कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने 2016 मध्ये डिजिटल मुक्त शहराची घोषणा तत्कालीन पदाधिकारी यांच्या सभेमध्ये केली होती, परंतु कालांतराने या घोषणेचा महानगरपालिकेला विसर पडल्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी डिजिटल फलकांचे पेव फुटले होते। त्यातच श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरामध्ये अनेक ठिकाणी डिजिटल बोर्ड लावण्यात आले। सोहळा संपल्यानंतर बुधवारी सकाळपासून अतिक्रमण विभागाने शहरातील सर्वच भागातील डिजिटल फलक हटवण्याची मोहीम हाती घेतली। जवाहर नगर, भोनेमाळ, जुना कोल्हापूर नाका, ASC कॉलेज, शाहू पुतळा, नवीन नगरपालिका, 332-4 रस्ता या परिसरामध्ये आजची मोहीम राबवण्यात आली। ठिकठिकाणचे फलक काढत असताना ज्या फलकावर देवदेवतांची छायाचित्र आहेत असे फलक ज्या त्या संस्था, मंडळे व व्यक्तींच्या ताब्यात देण्यात येत होते, तर देवदेवतांची छायाचित्र असलेले फलक हे कर्मचारी अत्यंत काळजीपूर्वक खाली उतरवत होते, जेणेकरून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी कर्मचारी घेताना दिसत होते। त्यामुळे नागरिकातून कर्मचाऱ्यांचं कौतुक होताना दिसत आहे। तर इतर फलक महापालिकेने ताब्यात घेतले आहेत। सदरची मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती। गुरुवारपासून पुन्हा ही मोहीम राबवण्यात येणार असून शहरातील सर्वच भागातील डिजिटल फलक काढून घ्यावेत। जे फलक काढून घेतले जाणार नाहीत ते फलक पालिकेच्या वतीने ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सहाय्यक उपायुक्त केतन गुजर यांनी दिली।